2 एप्रिल हा दिवस स्वमग्नता जागरूकता दिन म्हणून जगभर ओळखला जातो. स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम हा एक आजार असून वेळीच निदान आणि योग्य तंत्रातून उपचार झाले तर ऑटिझमग्रस्त मुलं समाजात आत्मविश्वासानं वावरतील असं डॉक्टर ई.व्ही.व्ही. राजशेखर यांनी नमूद केलं. कोल्हापुरातील अमन फाउंडेशनच्या पुढाकारातून झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. 2 एप्रिल हा दिवस स्वमग्नता जागरूकता दिन म्हणून ओळखला जातो. मुलांच्या मेंदू विकासामध्ये अडथळे आणणाऱ्या या दुर्लक्षित अपंगत्वाची समाजात जागृती करण्यासाठी कोल्हापुरातील अमन फाउंडेशन आणि सायबर कॉलेजचा समाजकार्य विभाग प्रयत्नशील आहे. हैदराबादमधील नाओमी सेंटरचे प्रसिद्ध ऑटिझम तज्ज्ञ डॉक्टर ई.व्ही.व्ही. राजशेखर यांची गुरुवारी 1 दिवसाची कार्यशाळा झाली. ऑटिझम म्हणजे नेमकं काय, या आजाराचं निदान लवकर कसं करता येईल, ऑटिझमग्रस्त मुलांना शिक्षण देण्याचं तंत्र, उपचारांची दिशा, स्वमग्न मुलांचं भविष्य अशा सर्व प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन या कार्यशाळेत करण्यात आलं. समाजाचं बळ मिळाल्यास ऑटिझमग्रस्त मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल असं राजशेखर म्हणाले. विविध प्रात्यक्षिकं, रोल प्ले यातून ऑटिझम विषयाची मांडणी करण्यात आली. अमन फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा शिपूरकर यांनी जागतिक ऑटिझम जागृती दिनाचं महत्त्व सांगून स्वमग्न मुलांच्या विकासासाठी सुरू असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अमन फाउंडेशनसाठी योगदान देणाऱ्या सीमा पाटील, डॉक्टर चैतन्य शिपूरकर, शैलेंद्र कुरणे यांचा यावेळी स्वमग्न मुलांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सायबर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी.व्ही.जी. शर्मा, डॉक्टर सोनिया राजपूत, डॉक्टर दुर्गेश वळवी, डॉक्टर कालिंदी रानभरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यावेळी प्रमुख उपस्थित होते. तर शिवकुमार पेडणेकर, मकरंद चौधरी, दीपक सावंत, संजय गायकवाड, महेश्वरी करगुप्पी, श्रिया पाटील, क्रांतिसिंह चव्हाण, शची डबीर, अमृता भारती, सागर परीट, युवराज पाटील, डॉक्टर पद्मजा गावडे, संदीप पाटील यांनी या कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.